नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया। आजकाल घरात असताना किंवा बाहेर जाताना, इकडं तिकडं वावरताना, पेपर वाचताना, मोबाईल चाळताना बरेच प्रश्न पडतात आणि असं वाटतं हे चाललंय काय। तर आज शिवजयंती आहे, तर मला हाही प्रश्न पडला की जर आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं असतं, आपल्याला काय मार्गदर्शन केलं असतं, महाराष्ट्राची जनता म्हणून काय ते आपल्याशी बोलले असते। तर आज जर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सोबत बोलत असते तर त्यांचा असा ज्वालाग्राही आवाज दणाणला असता, माझ्या महाराष्ट्राच्या लेकरांनो, आम्ही स्वराज्य उभं केलं ते सुखासाठी नव्हे तर ते स्वाभिमानासाठी। जेव्हा आदिलशाही मुघलशाही सत्ता डोंगरा एवढी उभी होती तेव्हा आम्ही घाबरलो नाही। तोरणा जिंकताना आमच्या हातात अफाट सैन्य नव्हतं, हातावर मोजणे इतके लोक सोबत होते, पण छातीत ज्वाला होती। तुमच्या समोर शत्रू म्हणून तलवारी नाहीत, पण दारूच्या बाटल्या आहेत, ड्रग्सच्या पुड्या आहेत, गांजाच्या धुरात हरवलेली स्वप्न आहेत। ही कोणती लढाई आहे जिथे तुम्ही लढायलाच तयार नाही, स्वतःलाच हरवून बसलात। मी माझ्या मावळ्यांना शिकवलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, पण स्वराज्य म्हणजे फक्त राज्य नव्हे, स्वतःवर राज्य करणं। ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा नाही तो कोणत्या स्वराज्याची भाषा करतोय। मोबाईल हा तुमचा सेवक असला पाहिजे, मालक नाही। तुमची बोटं स्क्रीनवर वेगाने धावतात, पण स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकायला का थरथरतात। आम्ही सिंहगडासाठी प्राण दिले आणि तुम्ही एका लाईकसाठी तुमचा आत्मा विकता। महाराष्ट्राची माती रक्ताने पवित्र झाली आहे। ही माती व्यसनाधीन दिशाहीन पिढीसाठी नाही। जर तुम्हाला खरंच शिवाजी व्हायचं असेल तर तलवार नको, शिस्त धरा, व्यसन फेका, शरीर घडवा, मन कठोर करा, ध्येय ठरवा। स्वराज्य बाहेर उभं करायचं असेल तर आधी स्वतःच्या मनात उभं करा। उठा, तुमच्यातील मावळा जागा करा, व्यसनाच्या साखळ्या तोडा। तुम्हीच तुमच्या मनावर जे बंधनं लादलेली आहेत ती दूर फेकून द्या आणि यासाठी ज्यांची मदत लागेल त्यांची मदत घ्यायला कुचराई करू नका, घाबरू नका। आपल्यातला कमीपणा निश्चित दूर करा आणि नवीन स्वप्न, नवीन आयुष्य स्वीकारा। जय जगदंबे, जय भवानी माता।